नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण विश्लेषण असं माहिती घेणार आहोत की मित्रांनो, मागील 4 ते 5 दिवसामध्ये बाजारभाव 3000 रुपयाच्या वरती होते. तर मित्रांनो ते 1700-1800 रुपयेवरती कसं काय आले त्याविषयी मित्रांनो आपण माहिती घेऊयात. आणि मित्रांनो आणखीन म्हणजे मित्रांनो, पुढील काळामध्ये बाजारभावामध्ये पुन्हा तेजी येणार का हे माहिती घेणार. जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो लागवड केलेला कांदा आहे, उन्हाळ कांदा, त्याचं उत्पादन बंपर असं निघणार आहे का मित्रांनो. लागवड क्षेत्रामध्ये जास्त आहे लागवड झालेला कांदा, उन्हाळ कांदा जो आहे तो, पण मित्रांनो त्याचं उत्पादन जास्त निघणार आहे का याविषयी माहिती मित्रांनो आपण घेणार आहोत. तर मित्रांनो सर्वात अगोदर माझा परिचय देतो. मित्रांनो मी संदीप जाधव. मित्रांनो काही बोलताना थोडे शब्द चुकले असतील मित्रांनो, मी माफी मागतो. मित्रांनो मी कुठला रिपोर्टर नाही आहे, मी कुठला व्यापारी नाही आहे. तर मित्रांनो मी आहे एक शेतकरी आहे. बाजारभाव असतील तर मित्रांनो तेही मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि कांद्याविषयी माहिती. तर मित्रांनो सुरुवात करूयात हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ. मित्रांनो आज बाजारभावामध्ये आजही घसरण आहे मित्रांनो. सोमवारी घसरण झाली, शनिवारी घसरण झाली मित्रांनो. शुक्रवारी जर पाहिले तर मित्रांनो शुक्रवारी 3000 रुपयेमध्ये बेंगलोर असेल, चेन्नई असेल, आणखीन बाहेरचे जे बाजारपेठ आहे मित्रांनो, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी मित्रांनो 3000 रुपयाच्या वरती मार्केट होतं. आणि मित्रांनो 2 दिवसामध्ये मार्केट पूर्ण 2000 रुपयाच्या आत आलं मित्रांनो. बाहेरल्या राज्यामध्ये पाहिलं तर दिल्ली येथेही मार्केट ढासळलं, लासलगाव असेल, नाशिकमध्येही बाजारभाव ढासळले, अहिल्यानगरमध्येही बाजारभाव ढासळले. तर मित्रांनो याचा कार्यात्मक जर पाहिले तर मित्रांनो ही आवक अचानक 2 दिवसामध्ये वाढते आणि बाजारभाव ढासळते. तर मित्रांनो हे शेतकऱ्यांची चुकी आहे का? तर मित्रांनो हे चुकी शेतकऱ्यांची नाही मित्रांनो. आपण मीच नाही तर वारंवार जे कांदा बाजारभाव दाखवणारे असतील, जे यूट्यूबर असतील, विविध चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते की अचानक असे आवक घेऊन येऊ नका. त्यामुळे मित्रांनो शेतकरी थोडंफार ऐकतात. आणि मित्रांनो आवक ही आटोक्यात होती मित्रांनो. अख्खा फेब्रुवारी महिना आटोक्यात होती, पण मित्रांनो 5-6 मार्च नंतर अचानक बाजारामध्ये आवक वाढली. म्हणजे 2 ते 3 दिवस मित्रांनो आवक वाढलेली आहे. पण सध्या पाहिलं तर आवक स्थिर आहे मित्रांनो. आवक वाढवायला कारणीभूत शेतकरीच आहे असं मी म्हणत नाही. कारण मित्रांनो थोडाफार 3000 रुपयाच्या आतमध्ये बाजारभाव कमी होत आला, त्यामुळे शेतकऱ्यांनी अचानक कांदा सर्व काढला. काहींचा काढायला आले नव्हता, काहींचा काढला आला होता. तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी कांदा काढला आला म्हणून काढला, कारण बाजारभावही कमी होत होते आणि बाजारभाव ढासळले. आणि मित्रांनो एक्सपोर्ट ही कमी झाली आहे. व्यापाऱ्यांची चुकी नाही आणि शेतकऱ्यांची चुकी नाही. तर मित्रांनो जर आपल्याला पुढील काळात जर बाजारभाव टिकून ठेवायचे असतील तर आवक स्थिर ठेवली तर बाजारभाव नक्की सुधारतील. आणि मित्रांनो जो विधानसभेमध्ये सध्या प्रश्न चालू आहे की कांद्यावरील जो निर्यात शुल्क हटवण्यासंदर्भात, आणि केंद्राकडे ही मागणी केली आहे मित्रांनो. जर निर्यात शुल्क जर हटवले तर बाजारभावामध्ये, आणि पुढचा मुद्दा म्हणजे मित्रांनो आपला आहे तो म्हणजे पुढील काळात कांदा बाजारभाव कसे राहतील. तर मित्रांनो आवक स्थिर राहिली आणि मित्रांनो पुढील येणारा जो कांदा आहे त्याचे उत्पादन कसे असेल त्याच्यावर अवलंबून आहे. जर उत्पादन जर घटले तर नक्कीच बाजारभावामध्ये तेजी राहील. आणि मित्रांनो जो आता उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे ते सध्या फॉर्ममध्ये आहे का कसं आहे त्याची परिस्थिती आपण थोडक्यात आढावा घेऊयात. मित्रांनो उन्हाळ कांदा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागवड केलेला आहे. त्याचं लागवड इतकी भयंकर झाली आहे की दर ते वर्षीपेक्षा जास्त झाली असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. पण मित्रांनो एवढी लागवड झालेली नाही, ही लागवडी डाटा चुकीचा आहे मित्रांनो. नाशिक येथे जास्त लागवड झाली आहे असे म्हणतात, अहिल्यानगर येथे जास्त लागवड झाली आहे असे म्हटलं जातं. पण मित्रांनो एवढी लागवड झालेली नाही आहे मित्रांनो. जरी लागवड कृषी विभागाने दाखवली तरी मित्रांनो कांद्याची परिस्थिती हालत एकदम खराब आहे मित्रांनो. थंडी नाही आहे, थंडी गायब आहे. आणि मित्रांनो सध्या वातावरण दूषित असल्यामुळे मित्रांनो करप्याही भरपूर आहे या कांद्यावरती. ज्या कांद्याला 2 महिने झाले आहेत मित्रांनो त्याचा आणखीन गड्डाही बनलेला नाही, गणाही बनलेला नाही. 2 महिन्यानंतर मित्रांनो त्याचा कांदा जो आहे तो गड्ड्याला लागतो. पण मित्रांनो सध्या तो कांदा गड्ड्याला लागलेला नाही. त्यामुळे मित्रांनो तो टेम्परेचरमुळे त्याची पात अशी म्हणावी वाढलेली नाही मित्रांनो. कमीत कमी 1.5 फूट पात अशी उंच यायला हवी आहे तरच कांदा बनतो. पण मित्रांनो
रोपाची संख्या जरी जास्त असली तरी त्याची वाढ नाही, त्यामुळे कांदा गड्डा जो आहे तो होण्याची शक्यता माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो कमी आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये घटच निर्माण होणार आहे. नाशिक असेल, अहिल्यानगर असेल आणि मित्रांनो जे अन्य ठिकाणी म्हणजेच पुणे, गुजरात या ठिकाणी जर मित्रांनो पाहिले तर जास्त लागवड असली तरी मित्रांनो उत्पादनामध्ये घट असणार आहे. आणि मित्रांनो पुढील काळामध्ये जर आपल्याला बाजारभाव टिकवून ठेवायचे असतील तर मित्रांनो जे आपण मार्च महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सूत्र वापरलं की आवक स्थिर बाजारभाव चांगले असे जर सूत्र वापरले तर मित्रांनो आपल्याला बाजारभाव चांगले मिळतील. मित्रांनो विनंती करतो की आपल्याकडे जर 100 गोण्या कांदा तयार असेल तर त्यातला आज 50 गोणे न्या, उद्या 50 गोण्या घेऊन जावा, तर आपल्याला बाजारभाव चांगले मिळतील. मित्रांनो काही शब्द चुकीचे गेले असतील तर माफ करा. मित्रांनो शेवटी हा अंदाज आहे. तर मित्रांनो जर सरकारने जर निर्यात शुल्क हटवले तर बाजारभावामध्ये नक्की सुधारणा होणार आहे. तर मित्रांनो ह्या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.